मित्रांनो नमस्कार. स्टार स्टडी ग्रुपमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपल्या सर्वांना माहीत आहे की आता पोलीस भरती 2025 आलेली आहे. जाहिरात आलेली आहे. ह्या जाहिरातमध्ये अनेक जवळपास 14,000 जागा आलेल्या आहेत आणि ह्या जागांमधून आपल्याला आता फॉर्म भरायचा आहे. तर हा फॉर्म भरताना प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटते की मी कुठं फॉर्म भरावं, त्याच्या मनात कुठं नाही कुठं शंका असतात. ह्या शंकांना आपल्याला जर उत्तर पाहिजे असतील तर आपल्याला हा व्हिडिओ अंतिमपर्यंत पाहावा लागेल. तर आपल्याला काही गोष्टी येतात नोट करायच्या, त्या पाहूया आपण काय करायचे. तर सगळ्यात अगोदर तुम्ही ज्या बी जिल्ह्यात फॉर्म भरायचा आहे किंवा तुम्हाला समजत नाही आहे की काय करायचं, तर पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट पहा आणि तुम्ही ओपन कॅटेगरीच्या जागा आहेत आणि प्लस तुमच्या जे कॅटेगरी आहे, तुमची जी कॅटेगरी आहे, जर तुम्ही SC ST OBC जे काही तुमची कॅटेगरी असेल तर ते वाली जागा ओपन प्लस कॅटेगरी ह्या दोन्ही जागा कॅल्क्युलेट करा. ठीक आहे. असे तुम्ही 5 जिल्हे पहा. जसं उदाहरणार्थ समजून घ्या, तुम्ही नागपूर जिल्हा पकडला, त्यानंतर दुसरा तुम्ही भंडारा जिल्हा पकडलात, त्यानंतर तुम्ही मुंबई जिल्हा पकडलात. असे तुम्ही 5 जिल्हे तुम्ही डिसाईड करा. ठीक आहे. 5 जिल्ह्यामध्ये जे सगळ्यात जास्त जिल्हे आहेत म्हणजे सगळ्यात जास्त जागा आहेत, जसं ऑब्विस आहे मुंबईला सगळ्यात जास्त जागा आहेत, त्यानंतर पुण्याला असतील, त्यानंतर मुंबई नागपूरला असतील. तर हे सगळ्यात जास्त जिल्ह्याचे जागा तुम्ही पहा. त्याच्यानंतर तुमचे जे आवडीचे जिल्हे असतील, जसं उदाहरणार्थ भंडारा जिल्हा तुमचा आवडीचा असेल किंवा तुमचा जो नेटिव्ह जिल्हा आहे, उदाहरणार्थ गोंदिया जिल्हा तुमचा असेल, तर ह्या जिल्ह्याबद्दल मी तुम्ही माहिती करा. आणि आता विचार करा की सगळ्यात जास्त जागा जर मुंबईला असतील तर सगळ्यात जास्त फॉर्म पण तिथंच येतील, बरोबर की नाही. तर मग ह्या सिच्युएशनमध्ये आपल्याला काय करायला पाहिजे. ह्या सिच्युएशनमध्ये आपल्याला विचार करायचा आहे की आपल्याला फॉर्म कुठं भरायचा आहे, कसं भरायचं आहे, तेच आपण इथं क्लिअर करणार आहोत. तर ते कसे क्लिअर होईल ह्याच्यामध्ये आपल्याला समोर थोडं जे मी पॉईंट तुमच्यासोबत शेअर करणार याच्यानं शेअर ते तुमच्याला क्लिअर होईल की आपल्याला कुठं फॉर्म भरायचं. ठीक आहे. तर पहा, जर तुमचे मार्क्स, दुसरा पॉईंट तुमच्या नोट करा, जर तुमचे मार्क्स फिजिकलमध्ये 40 असतील, आजच्या कंडिशनमध्ये आज जर तुम्ही फिजिकलमध्ये 40 प्लस मार्क्स घेत असाल आणि कशामध्ये फिजिकलमध्ये 40 प्लस मार्क्स घेत असाल आणि पेपरमध्ये 80 प्लस मार्क्स घेत असाल, तरच तुम्ही हे 3 जिल्हे जे आहेत, पुणे असो, मुंबई असो किंवा नागपूर असो, पुणे, मुंबई किंवा नागपूर, ह्या 3 जिल्ह्यामध्ये, नागपूर सिटीची गोष्ट करत आहे मी, ह्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरायला पाहिजे. जर तुमचे मार्क्स ह्याच्या खाली असतील तर तुम्ही रिस्क घेऊ नका. ह्या ज्या सिटी असतात त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन खूप जास्त असते. ठीक आहे. काही लोकांचा याच्याबद्दलचं मत थोडंसं वेगळे असू शकते, पण माझ्या मतानं जर तुमचे आजचे मार्क्स 40 प्लस 80 असतील तरच तुम्ही इथं फॉर्म भरायला पाहिजे. ठीक आहे. मुंबईबद्दल अजून एक गोष्ट आहे की जर तुमची अभ्यास आता कंडिशनमध्ये कमी असेल तर तुम्ही मुंबईचा फॉर्म भरायला पाहिजे, कारण की मुंबईचा जो पेपर आहे आणि फिजिकल आहे सगळ्यात शेवटी होते. म्हणजे जर नॉर्मली जर आज आपण विचार करू की नोव्हेंबर महिना चालू आहे, बाकी जिल्ह्याचे जर नॉर्मली जर झाला तर जानेवारी फेब्रुवारीपर्यंत तुमचा फिजिकल पेपर व्हायला पाहिजे. तर मुंबईचा जो पेपर आहे तो कमीत कमी 2 महिने लेट, एप्रिल प्लस मे ह्या दरम्यान जाण्याची शक्यता असते. म्हणून काय आपल्याला तेवढा वेळ अभ्यासाला मिळते. म्हणजे जर तुमचा अभ्यास कमी असेल, आज कॉन्फिडंट नसाल, तर तुम्ही मुंबईचा फॉर्म भरायला पाहिजे. ठीक आहे. तर ही गोष्ट नोट करा. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे की एक गोष्ट लक्षात घ्यायची, तिसरी जी गोष्ट आहे याला म्हणतात रिस्क फॉर्म. पहा, प्रत्येक जण 3 फॉर्म भरणार आहे. ज्यांचा ड्रायव्हरचा नाही ते 2 फॉर्म भरतील. पहिला फॉर्म कोणता असेल, तुमच्या डिस्ट्रिक्टचा फॉर्म असेल. ठीक आहे. त्यानंतर दुसरा फॉर्म कोणता असेल, काय म्हणता येईल, कारागृहाला जेल पोलीसचा म्हणता येईल. आणि तिसरं असते काय, चालक, ड्रायव्हरचा, ज्यांच्याकडे लायसन आहे ते ड्रायव्हरचा फॉर्म होतील. अजून एक फॉर्म येतो याला ऑब्लिकमध्ये बॅट्समनच्या, ज्यांच्याकडे जागा तो असेल तर तो बॅट्समनचा सुद्धा फॉर्म भरू शकता. पण जनरली हे 3 बद्दल मी चर्चा करेन. तर डिस्ट्रिक्ट फॉर्म जर तुम्ही रेग्युलर जागांचा विचार करून करत असाल, म्हणजे नाही नागपूरला मला जास्त जागा दिसत तर मी तिथं फॉर्म भरेन, ठीक आहे, तुम्ही ते करा. पण जेल पोलीसमध्ये किंवा ड्रायव्हरमध्ये तुम्ही अशा जिल्ह्यामध्ये फॉर्म भरा की जिथं कमीत कमी म्हणजे जागा आहे. जसं आज भंडाऱ्याला ओपनची जागा आहेत किती, 6 काहीतरी जागा आहेत. तर त्याच्यानंतर ओबीसीच्या जागाच नाही याच्यामध्ये. ठीक आहे. ओबीसीच्या 0 जागा आहेत. तशा कंडिशनमध्ये भंडाऱ्याला, गोंदियाला सुद्धा ओबीसीच्या जागा नाही आहेत. तशा कंडिशनमध्ये ह्या भंडारा आणि गोंदियामध्ये लोकांचे म्हणजे फॉर्म्स जे येतील ते खूप कमी येतील. आणि याच्यात कॉम्पिटिशन जे आहे, असं नाही म्हणते की कमी राहील म्हणून, पण हे रिस्क आहे. याच्यामध्ये तुम्ही काय म्हटलं मी, रिस्क फॉर्म भरा. तुमचे 3 फॉर्म असतील, 3 फॉर्म पैकी एक फॉर्म तुम्ही रिस्क फॉर्म भरायला पाहिजे.
कसं असते, आपण नेहमी सेफ साईडमध्ये खेळत गेलो तर जसं मुंबईला भरत आहोत, त्यानंतर नागपूरला भरत आहोत, त्यानंतर जिथं जागा जास्त आहे तिथं परत गेलो तर आपल्याला रिस्क फॉर्म मिळत नाही. त्याच्यामुळे रिस्क नसेल तर त्याच्यात थोडंसं आपल्याला काय म्हणता येईल, एक कोणताही सब फॅक्टर आपल्याला मदत करणारा मिळणार नाही. ठीक आहे, हे गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर फॉर्म भरत असताना पुन्हा एकदा मी याला रिवाइज करतो. ओपन प्लस कॅटेगरीच्या जागा कॅल्क्युलेट करा, 4-5 जिल्ह्याचा विचार करा, तुम्हाला जो जिल्हा आवडत आहे त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यातही तुम्ही नागपूर किंवा मुंबई हे जे सिटी आहे त्याच्यात मुंबईचा ज्यासाठी मी सांगितलंय की तुमची फिजिकल म्हणजे तुमचा फिजिकल आणि पेपरमध्ये मार्क्स कमी होत असतील थोडेसे, तुम्हाला वेळ पाहिजे असेल तर तुम्ही मुंबईचा फॉर्म भरायला पाहिजे. आणि जर आजच्या कंडिशनमध्ये तुमची फिजिकल 40 आणि 80 जर बनत असेल तरच तुम्ही नागपूर सिटीचा फॉर्म भरू शकता, कारण की याला सुद्धा जवळपास 2 महिने मिळणार आहे, तर तुम्ही पेपरला 80 ते 90 पर्यंत पोहोचू शकता. ठीक आहे, समोर जाऊया आपण. त्यानंतर फॉर्म भरताना एक रिस्क फॉर्म अवश्य भरा. त्याच्यामध्ये काय म्हणायचं, रिस्क फॉर्म म्हणजे काय, जर तुम्ही डिस्ट्रिक्टचा एक फॉर्म भरता, जेलचा एक फॉर्म भरता, ड्रायव्हरचा किंवा बॅट्समनचा एक फॉर्म भरता, तर असा एक फॉर्म भरा की ज्याच्यामध्ये ज्या जिल्ह्यात जागा कमी आहे त्यांनी तुम्ही तो फॉर्म भरता. ठीक आहे, त्यानंतर काही गोष्टी अजून करा. नंबर 4चा पॉईंट मी सांगेन की लांबचा जो पल्ला म्हणजे लॉंग ट्रॅव्हल जिथं करायची गरज पडते, लॉंग ट्रॅव्हलचे जे फॉर्म असतात ते भरू नका. लॉंग ट्रॅव्हलचे फॉर्म भरू नका, कारण काय होते, जर मुंबईचा फॉर्म बरेच विद्यार्थी भरतात आणि काय होते माहिती आहे का, की त्या जाण्यायेण्याचं त्यांचं खूप मोठा नुकसान होते. हां, जर तुम्ही तिथं फॉर्म भरत असालच तर एक गोष्ट नक्की करायची की तिथं स्टे करा तुम्ही. म्हणजे जर आज फिजिकल आहे, सपोज समजून आजची तारीख 3 नोव्हेंबर आहे, 3 नोव्हेंबरला तुमची फिजिकल असेल तर कमीत कमी तुम्ही 1 तारखेला, कमीत कमी 1 तारखेला म्हणजे 2-3 दिवसाच्या अगोदर 1 नोव्हेंबरलाच मुंबईला पोहोचायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही तिथं आराम करू शकाल. आता कसं असते, मुंबईत आपलं एवढ्या हाय सिटीमध्ये आपला कोणी ओळखीचा राहत नाही आणि तिथं राहणं थोडं कठीण होते. तर अशा सिच्युएशनमध्ये आपण तो विचार करत नाही, पैशाचा विचार करतो, पण नाही, तुम्हाला तिथं आराम व्हायला पाहिजे. तुमची बॉडी जे थकते प्रवाशानं, जर तुम्ही नागपूर ते मुंबई प्रवास करत असाल तर तुमच्या बॉडीला खूप मोठा थकवा येतो आणि तो थकवा तुमच्यासाठी खूप हानिकारक ठरते फिजिकलच्या वेळेस. तुमचे 2-3 मार्क जरी कमी झाले तर तुमच्या पूर्ण भरतीची वाट लागू शकते. ठीक आहे, तर लॉंग ट्रॅव्हलचे फॉर्म भरू नका. आणि भरत असालच, मजबुरीच असेल, जसं आपल्याला वेळ पाहिजे असेल तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही तिथं कमीत कमी 2-3 दिवसाच्या अगोदर जायला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर काही विद्यार्थी असे असतात की एकदम नवीन स्टुडंट आहेत, म्हणजे जे आता ह्या पोलीस भरतीची तयारी करत आहेत, त्यांचे मार्क्स आज फिजिकलचे 30 मिळत आहेत आणि 60 पेपरचे मिळत आहेत. तर अशा कंडिशनमध्ये तुमचे 90च जात आहेत, आपल्याला जवळपास कट ऑफला 120 मार्क मिळतात. ठीक आहे, पहा मित्रांनो, एक कटू सत्य बोलतोय मी तुमच्यासोबत की एवढ्या कमी कालावधीत 90 वरून 120-130 मार्क तुम्हाला मिळवायचे आहेत, हे एक तर कठीण आहे असं नाही म्हणता येईल. पण कसं असते की जे विद्यार्थी 3-4 वर्षापासून ह्या गोष्टीसाठी मेहनत करत आहेत, त्यांच्यासोबत कॉम्पिटिशन करताना ह्या मार्कवरून ह्या मार्कवर जम्प करणे किंवा कट ऑफला जम्प करणे कठीण जाते. हे सत्य तुम्हाला ऍक्सेप्ट करावंच लागेल. ठीक आहे, तर अशा कंडिशनमध्ये काय की ही तुमची पहिली भरती आहे, जो काही प्रयत्न करायचा आहे तुम्हाला माझ्या जिल्ह्यात करायचा, बस एवढं तुम्ही लक्षात ठेवा. यश मिळालं तरी ठीक, नाही मिळालं तरी ठीक. तुम्ही विनाकारण मुंबईसारख्या किंवा इतर दुसऱ्या ठिकाणी असं लांब म्हणजे प्लॅनिंग करून फॉर्म भरण्यात काही अर्थ नाही. ठीक आहे, जो काही आहे ते आपल्या मातीमध्ये, तुम्ही ज्या जिल्ह्यात जन्माला आले त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही तो फॉर्म भरून तुमचं 100% तुम्ही तिथं देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, जेणेकरून हा जो एक्सपिरियन्स मिळेल तो तुम्हाला पुढच्या भरतीसाठी खूप कामात पडेल. ठीक आहे, हे हार्श रियालिटी किंवा सत्य तुम्हाला बसवायला पाहिजे. ठीक आहे, प्रत्येक जो यशस्वी विद्यार्थी असते त्याच्यातले 99% विद्यार्थी असे असतात की ज्यांची एक पहिली भरती, दुसरी, तिसरी, चौथी असू शकते. तर पहिल्याच भरतीमध्ये सिलेक्शन होणारे खूप कमी विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे, त्यानंतर पोलीस भरती आलेलीच आहे, याच्यासाठी अजून काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. नंबर 1 काय म्हणता येईल की तुम्ही आजपासून बाहेर फिरणं सगळं बंद करा. बाहेर फिरणं समजलं का? जर तुम्ही कुठं जात असाल, आजचा हे जे सीझन आहे ते मंडई, पट, अनेक आहेत, कुस्ती म्हणा, दंगल म्हणा, असे अनेक गोष्टी आता चालू झालेल्या आहेत. तर इथं काय असतात, काही रंगीन प्रोग्राम्स असतात, तमाशा म्हणा, नाटक म्हणा, हंगामा म्हणा. तर हे सगळे प्रोग्राम तुम्ही ह्या भरतीत
जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर तुम्हाला स्किप करावं लागेल. हे फक्त प्रोग्रामच नाही, जर तुम्हाला तुम्ही घरून अभ्यास करत असाल तर तुम्हाला तुमच्या रूमच्या बाहेर निघणं बी टाळावं लागेल. फिजिकल सोडून तुम्हाला दुसऱ्या गोष्टीसाठी बाहेर निघणं शक्य नाही, म्हणजे काही गरजच नाही तुम्हाला जर ह्या पोलीस भरतीमध्ये निकाल काढायचा असेल तर. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मोबाईल पासून सुद्धा, जर का कामाचा मोबाईल आहे म्हणजे जर तुम्ही क्लास करत असाल ऑनलाईन यूट्यूबवर तरच तुम्ही तो मोबाईल वापरा, अन्यथा तुम्ही मोबाईलला स्विच ऑफ ठेवा किंवा सरळ सरळ तुम्ही त्याला सायलेंट ठेवा, काही ठेवा, पण व्हायब्रेशन किंवा तुमच्या जवळपास मोबाईलला ठेवू नका, कारण की मोबाईलला तुम्हाला डिस्टर्ब करतो अभ्यासाला. ठीक आहे. आता पोलीस भरती आलेली आहे तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुमच्या आयुष्यात फक्त 3-4 गोष्टी असायला पाहिजे. नंबर 1 म्हणजे अभ्यास आणि अभ्यास. सकाळी उठतापासून वाचणं, संध्याकाळपर्यंत वाचणं, रात्री झोपेपर्यंत वाचणं, जितकं वाचायला जमते तितकं वाचणं, पेपर सोडवून, बस ह्याच गोष्टी. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट असते वाचण्यासोबत झोप. तुम्ही जितकं वाचत असाल तितकं झोपणं गरजेचं आहे. जर तुम्ही 9 तास वाचत असाल तर 9 तास झोपणं गरजेचं आहे. पहा मी काय बोलतो. आता 8 तास, जनरली 8 तास झोपायला पाहिजे, 6 तास झोपायला पाहिजे असं म्हणतात लोक. नाही, तुम्ही 9 तास वाचन होत असेल तर तुम्ही 9 तास झोपायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर पहा, समोरचा जो आपल्याला वेळ मिळतो तो फक्त आणि फक्त वाचलेला जो वेळ आहे त्याच्यातला 1 तास 1.5 तास फिजिकलसाठी पुरेसा आहे, कारण जास्त फिजिकल करू नये काही अर्थ नाही आहे. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या प्रकारचा ट्रॅव्हल करणं टाळा म्हणजे काय, कुठं तरी जायचं आहे, कोणतं तरी अर्जंट काम आहे, काहीतरी आहे, हे सगळं जितका कमीत कमी म्हणजे 0 ट्रॅव्हलवर येणं गरजेचं आहे. क्लासला जाण्यास सुद्धा टाळा. आता बघा, हा जो वाक्य बोलत होता तो खूप महत्वाचा आहे. जर तुमचे मार्क्स ह्या कॅटेगरीत असतील, 80+ पेपर असेल आणि 40+ फिजिकल असेल, असेच विद्यार्थी या पोलीस भरतीमध्ये आजच्या कंडिशनमध्ये लागण्याचे लायकीचे आहेत. हे रियालिटी तुम्हाला फॉलो करावी लागेल, म्हणजे मान्य करावं लागेल. 80ला आपण 75 मान्य करू आपण. आज कंडिशन कशी असते विद्यार्थी मित्रांनो सांगतो मी तुम्हाला. ज्यांचे मार्क्स फिजिकलचे 40 ते 44 ह्या रेंजमध्ये आहेत, त्यांनी जर पेपरमध्ये 86 ते 90 म्हणजे कोणत्याही कंडिशनमध्ये तुम्हाला 130च्या आसपास टार्गेट क्रॉस करावा लागेल. हे मार्क्स तुम्हाला अचीव करायचे आहेत. हे मार्क्स जर तुम्हाला मिळालं तर तुमची सीट कन्फर्म आहे असं म्हणता येईल. जिल्ह्यानुसार थोडंफार 19-20 होते, पण हे मार्क्स तुम्हाला टार्गेटमध्ये ठेवावे लागतील. आणि तुम्ही जर ह्या मार्क्सवर असाल तर तुम्ही आजपासून कोणत्याही क्लासला फॉलो करणं बंद करा. तुम्ही मार्गदर्शकाला फॉलो करू शकता. मार्गदर्शक म्हणजे काय, जो तुम्हाला अभ्यास कसा करावा ते सांगेल. पण तुम्ही क्लासच्या माध्यमातून अभ्यास जर करतो म्हणत असाल तर तुम्ही चुकीच्या दिशेने जाता. हे समजून घ्या काय म्हणायचं आपल्याला. पण जर एखादा क्लास होत असेल, एक टीचर आहे, हा क्लास घेत आहे, तर तो 1 तासात फक्त तुम्हाला शिकवणार नाही ना. हा 1 तासामध्ये फक्त तुम्हाला शिकवेल का? नाही. जो शिकवेल फक्त तो तुमच्या कामाचा आहे असं शिकवेल का? नाही. ठीक आहे. 1 तासामध्ये जर मॅथचा क्लास असेल तर हार्डली ते 10 गणित वेगळे वेगळे शिकवतील. 10 मॅथ्स होऊ शकते. त्या 10 मॅथ्स पैकी तुम्हाला 4 मॅथ्स 5 मॅथ ऑलरेडी येत असतील. हा जो व्यक्ती क्लास घेत आहे तो प्रत्येकाचा विचार करून शिकवेल, फक्त तुमचा विचार करून शिकवणारा मिळणार नाही. तशा कंडिशनमध्ये तुम्ही क्लासच्या माध्यमातून अभ्यास करणं सोडा. तुम्हाला स्वतःच्या चुका स्वतः शोधायच्या आहेत आणि स्वतःच्या चुका स्वतः रिपेअर सुद्धा करायच्या आहेत. त्या चुका सुधारवताना तुम्हाला कोणाची मदत जर लागत असेल तर तुम्ही फक्त त्या कालावधीसाठी आपल्या टीचर्सला किंवा आपल्या मार्गदर्शकाला मदत मागू शकता. पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही म्हणाल की माझे मार्क्स 75 वर आहेत आणि मी समोरचे जे मला 3 महिने मिळत आहेत त्या 3 महिन्यामध्ये मी क्लास करतो रेग्युलर आणि मी पास होईन, हे शक्य नाही आहे. हो, क्लास करणे हा वेळ वाया घालवण्यासारखी गोष्ट असते. तुम्हाला सेल्फ स्टडी, सेल्फ डाऊट, सेल्फ क्लिअरन्स याच्यावर जास्तीत जास्त भर द्यावा लागेल. तुम्हाला क्लासपासून दूरी ठेवावी लागेल. ही मी खूप काय म्हणता येईल ऑड गोष्ट बोलत आहे, पण ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही ह्या पॉईंटवर आले असाल, 40, 75, 80च्या पॉईंटवर आले असाल तर समोरचा प्रवास हा एकट्यानं करायचा असतो. ठीक आहे. जरी गुरुच्या मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनातून करायचा असला तरी पण हा प्रवास एकट्याचा असतो. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की स्वतःवर विश्वास ठेवा. खूप प्रेशर असतो ह्या भरतीमध्ये प्रत्येकावर, असो घरच्या वातावरण असो, आपली घरची परिस्थिती असो, आजूबाजूचे ताणे असो, खूप प्रेशर असतो.
आणि मनात एक भीती असते की मी करू शकेन नाही करू शकेन. अनेक गोष्टी अशा असतात की ज्या प्रॉब्लेमॅटिक ठरतात. आपला कॉन्फिडन्स लो होतो, पण ह्या कॉन्फिडन्स लो होताना जर तुम्ही मनात एक कॉन्फिडन्स बांधला की नाही, आत्मविश्वास बांधला की नाही मला करायचंच आहे, काही झालं तरी चालेल, तर हा मनात एक आत्मविश्वास ठेवल्याशिवाय तुम्हाला पोलीस भरती मारणं शक्य नाही आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, पोलीस भरतीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा याच्यावर आहे आत्मविश्वासाच्यावर. ज्या विधात्याने हे पूर्ण सृष्टी निर्माण केली आहे, तुम्हाला इथपर्यंत पोहोचवलं आहे, त्या विधात्यावर तुमचा विश्वास पाहिजे, त्या निर्मात्यावर विश्वास पाहिजे. तर परमेश्वर म्हणून आपण त्या सर्वसामान्य शब्दात त्या परमेश्वराला रोज मागणी घाला. रोज मागणी घाला म्हणजे नारळ फोडा, पूजा आठ करा असं नाही म्हणायचं असते. पण ज्याही वेळेस तुम्हाला वेळ मिळते त्या परमेश्वराला मनातल्या मनात एक मागणी घाला, परमेश्वरा माझ्यासाठी हे भरती अतिशय महत्त्वाची आहे, माझ्या प्रयत्नांना यश दे, माझ्या आईवडिलांचे स्वप्न माझे स्वप्न पूर्ण होऊ दे. ठीक आहे. तर मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2025 बद्दल अतिशय महत्त्वाची माहिती पाहिलेली आहे. ह्या सगळ्या माहितीमध्ये फॉर्म कसा भरायचा, तयारी काय करायचं काय नाही करायचं ह्याच्याबद्दल चर्चा केली आहे. सोबतच आज मला तुम्हाला सांगायचं आहे की आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून रेग्युलरमध्ये मी रोज एक व्हिडिओ तुम्हाला पोस्ट करेन, ज्याच्या माध्यमातून काही प्रश्न मी तुमच्यासोबत शेअर करेन, जे अतिशय हार्ड लेवलचे नाही म्हणता येईल पण इम्पॉर्टंट असतात आणि पेपरमध्ये तुम्हाला फ्लक्च्युएट करतात, ते तुमचे मार्क्स खातात, तुम्हाला पोलीस भरतीतून सिलेक्शन टू काय म्हणता येईल म्हणजे निवड ते वेटिंग ह्यामध्ये फरक पाडतात. त्याला क्रिटिकल ॲनालिसिस म्हणता येईल पेपर्सचा. तुम्ही ॲनालिसिस तर करताच, पण क्रिटिकल ॲनालिसिसचे व्हिडिओ मी तुमच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या यूट्यूब चॅनलच्या स्टार स्टडी ग्रुप यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला रोज पोहोचवण्याचा प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन. तर तुम्ही ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल, तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ इतर मुलांच्या कामात पडू शकेल, तर हा व्हिडिओ बाकी तुमच्या मित्रांना शेअर करा. ह्या सोबत आपण पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, रेल्वे भरती ह्या भरतीबद्दल सुद्धा मार्गदर्शन या चॅनलच्या माध्यमातून मिळेल. तर बाकी सर्व विद्यार्थ्यांसाठी हा जो व्हिडिओचा प्रकल्प आपण चालवत आहोत हा अतिशय महत्त्वाचा राहील. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. मित्रांनो नमस्कार, थँक्यू.